राष्ट्रवादी चषक आणि या स्पर्धेमध्ये आज उद्घाटक महत्त्वाचे उद्घाटक सन्माननीय बालराम पाटील साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेतृत्व आदरणीय रमजान शेख यांना मी विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बालराम पाटील साहेबांचं यथोचित सन्मान करावं। तिथूनच द्या। यस, तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय सतीश जिल्हा अध्यक्ष सतीश दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आदरणीय बालराम पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे केला जातोय। हा, त्याचबरोबर डॉक्टर साहेबांचा सन्मान हे अंपायर कारण पहिला पॉवर प्ले असेल ना। हा, तर दुसरी तिसरी घ्या। ओके, यस, तर डॉक्टर साहेबांचा इथे सन्मान होतोय। दत्तात्रय पाटील साहेब माजी सभापती यांचा शुभ सन्मान रमजान शेख यांच्या शुभ हस्ते केला जातोय। त्याचबरोबर युवा नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे आदरणीय देवेंद्र मडवी साहेब यांचा शुभ सन्मान आपण करतोय। देवेंद्र मडवी यांच्या माध्यमातून देखील खूप मोठी स्पर्धा आपण पाहत असतो धरणा गावामध्ये। यावर्षी देखील एक मोठा हंगाम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। तर देवाभाईंचा इथे शुभ सन्मान। यस साहेब, तुम्ही बालराम पाटील साहेब उपस्थित राहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आपला आभार व्यक्त करतोय। ओके, तर बोलूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये जिथे आवाज ऐकूया। आजच्या दिवसामध्ये आमचे साथी समालोचक रुपेश पाटील पेन आणि त्यांच्याशी जोडले जातील ते शिरवली विभागातील तलोजा MIDCतील एक नामवंत समालोचक आमचे मित्र रोशन पाटील। यस रुपेश, थँक्यू। मान्यवरांचे ते आगमन आणि त्याच्यानंतर मात्र या उद्घाटन सोहळा भव्य दिव्य पाहायला मिळाला। अगदी बहुचर्चित आणि त्याचबरोबर मात्र इथून अगदी माणुसकी जपणारी मात्र स्पर्धा आपल्या समोर घेऊन आलेली आहे। ते तुम्हा सर्वांचे लाडके आदरणीय रमजान शेख साहेबांच्याकडून मात्र हा एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते। क्रिकेट आणि क्रिकेट बरोबर कसं जगावं त्याचं उत्तम उदाहरण देणारी स्पर्धा म्हणजे राष्ट्रवादी चषक 2025चं एक दमदार आयोजन होप मिरर फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळतोय। गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मी समालोचक रुपेश पाटील जाते तुम्हाला या क्रिकेटच्या वक्तृत्वामध्ये घेऊन। पहिला ओव्हर चालू झालाय। या मॅच मध्ये तुम्हाला बरंच काही मात्र पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरला जशी सुरुवात झाली आहे ना तिथून मात्र धावा येताना मात्र पाहायला मिळत आहेत। पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये धावा बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला जातोय। धीरजला आणले गेले पहिल्या षटकासाठी आणि सॅम एका बाजूला आणि अनस हे दोन फलंदाज मैदानामध्ये खेळत असताना मात्र पाहायला मिळत आहेत। धावफलकावरती धावा 8 आतापर्यंत मात्र येताना पाहायला मिळत आहेत। मॅजिक ओव्हर याची ही चर्चा आपल्याला पाहायला मिळेल। रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमचे गुरुवर्य मार्गदर्शक संदीप पाटील सर या स्पर्धेला परिपूर्ण आपल्या आवाजानं कव्हर करताना पाहायला मिळतात। चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळालाय। गॅप शोधून काढलाय, वन बाउन्स अतिरिक्त हाईट, बॉल सीमा रेषा पार आला हा शानदार रुबाबदार चौकार। आवाज रमजान शेख साहेबांचा आपल्याला पाहायला मिळेल। या कारगर विभागामध्ये युवा नेतृत्व आणि या सगळ्यांना सोबत घेऊन जाणार हे नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे निकटवर्तीय आणि त्याचबरोबर आपण पाहिलं गेलं तर या विभागातील एक दमदार
म्हणून या नावाकडे पाहिलं जातं, चर्चेला जातोय. षटक क्रमांक पहिला या डॉट बॉलनं समाप्त होतोय. इंडिज वेल शेवट गोड केला निश्चित आणि या शेवट होत असताना शेवट पहिल्या षटकातील धावफलकावरती धावा येतात त्या 12 धावा. खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळाला. सविस्तर या स्पर्धेचं परिपूर्ण रूपांतर आपल्या गोड वाणीनं आदरणीय संदीप पाटील सरांनी केलं आणि तेवढीच खास स्पर्धा आपल्या भेटीस येतोय. या स्पर्धेची एक उल्लेखनीय चर्चा आपल्याला पाहायला मिळेल, कारण या स्पर्धेमध्ये तुम्हाला व्हीलचेअर क्रिकेट ही पाहायला मिळणार आहे, दिव्यांग महिला मॅच पाहायला मिळणार आहे आणि या आई जिजाऊच्या लेखी इथेही उपस्थित आहेत. आपल्याला क्रिकेटच्या स्वरूपामध्ये मात्र इथून या मैदानामध्ये लढताना पाहायला मिळतील. हाच तर क्रिकेट आहे आणि क्रिकेट अनेक याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये मात्र विभागला गेलेला आहे आणि तेच आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय आणि त्याचं उत्तम उदाहरण देणारी स्पर्धा आपल्या समोर मात्र घेऊन येते आहे. गुलाबी थंडी आणि या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेटचं नजराणा पेश करत असताना मात्र पाहायला मिळते. पहिल्यांदा तुम्हाला ग्रामीण क्रिकेट मात्र अनुभवायला मिळणार आहे. या अनुभवत असताना, एन्जॉय करत असताना हे सर्व आपण पाहायला गेलं तर क्रीडा रसिक यांचंही कौतुक करावं लागेल. पंच म्हणून सुनील पाटील सर, प्रवीण पवार सर, शैलीजी चव्हाण सर, गुणलेखक आमचे शांताराम जाधव सर पाहायला मिळत आहेत आणि पीटीसी लाईव्ह केडी अर्थातच किरण दळवी या सगळ्यांच्या सोबत घेऊन जातात आणि रोशन पाटील शिरवली सर यांचाही आवाज आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने ऐकायला मिळणार आहे. नेक्स्ट मॅच इनामपुरी आणि पेठ. चला दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण लगेच टॉस साठी या मध्यांतरानंतर मात्र उपस्थित राहायचं आहे. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. धीरजला आणला होता, 8 धावा खर्च केल्यात, 12 धावा खर्च केल्यात. यामध्ये आपण पाहायला गेलं सॅमच्या बॅटमधून एक चौकार आणि आनंदच्या बॅटमधूनही चौकार आलाय आणि एकूण 12 धावा धावफलकावरती आपल्याला मात्र पाहायला मिळत आहेत. सुसज्ज ग्रास बारा मैदान आपल्याला मात्र इथून अनुभवायला मिळतोय. मॅजिक ओव्हर ज्यावेळी असेल त्यावेळी पंचाने आम्हाला मात्र इथून इशारा करायचा आहे. अजून मॅजिक ओव्हर बॅटर चॉईस म्हणजे बॅट्समन चॉईस करेल की मॅजिक ओव्हर कोणती असेल, ती सेकंड की थर्ड, दुसरी किंवा तिसरी ओव्हर तुम्ही मॅजिक ओव्हर म्हणून त्याला समाविष्ट करू शकताय. हे फलंदाजांच्या हातामध्ये आहे. ही मॅजिक ओव्हर नाहीये, म्हणजे अंतिम ओव्हर मॅजिक असेल का त्याचीही चर्चा. राईट अमोव द विकेट, अगदी लोअर फुल टॉस बॉल अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये बॉलला अडवलं जाईल तोपर्यंत एक सिंगलला प्राधान्य दिलं जातोय आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 13 धावा. खूप छान इथे आपण पाहायला गेलं तर या स्पर्धेचं सुसज्जता मात्र पाहायला मिळतोय आपल्याला. नो बॉलचा इशारा, अतिरिक्त हाईट इथे मात्र पाहायला मिळाली आणि त्या बॉललाही सॅमने मात्र पाठवून दिले. टप्पा 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 सीमा रेषा पार आला हा शानदार. फायनली कव्हर करत असताना 4 चौकार. वेल एक्झिक्युटेड पर्सन आपल्याला पाहायला मिळतात आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिव आणि होम मिरर फाउंडेशनचे संस्थापक सर्वे सर्व आणि अध्यक्ष तुम्हा सर्वांचे लाडके रमजान शेख साहेबांचा सुमधुर संगीत कानावरती गोड आवाज ऐकायला मिळतोय. भावी नगरसेवक म्हणूनही त्यांचा उल्लेख आताच या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळाला आणि नेक्स्ट स्पर्धा मला वाटतं कदाचित नगरसेवक म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहेत. हे सर्व जनतेचा मात्र आशीर्वाद त्यांच्यावरती आहे. चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, घुटना टेकला होता परंतु अगदी अचूकता इथे गोलंदाजांनी हेरली आणि त्या पद्धतीने बॉल डिलिव्हर केले गेले. डॉट बॉल टेनिस क्रिकेटमध्ये डॉट बॉल ही खूप महत्वाचा असतो, षटकार चौकारापेक्षा ही कमी नाहीये. हे अनेक वेळा आपण पाहिले गेले. हर्षद चौधरी या नावाची चर्चा राहिली गेली टीम रांजणपाडासाठी आणि ते करून दाखवताना मात्र पाहायला मिळतात. लगातारचे 2 डॉट बॉल आणि 2 डॉट बॉलचं समीकरण बांधले गेले आणि तो आत्मविश्वास वाढला जाईल. नेहमीच डॉट बॉल हा गोलंदाजांचा आत्मविश्वास दृढ निर्माण करत असतो आणि आपल्या मनगटातील ताकद परिपूर्ण ठासून ठासून भरण्याचं काम केलं जातोय. लोड फुल टॉस बॉल तो ह्याच्यावरती आक्रमण करता आलं नाही, थोडासा स्विंग झाला होता बॉल हवेमध्ये आणि त्यामुळे मात्र हा बॅटचा फेस अगोदर क्लोज झाला
बॅटच्या मधोमध आला नाही. एक सिंगल वाईट कॉर्नरला मात्र घेत असताना पाहायला मिळतात सॅम. 19 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात आपल्याला. खूप छाप वातावरण, क्रिकेटमय वातावरण निर्माण झाले, इथे निर्मिती झाली खारघर शहरामध्ये. आणि तुम्हा सर्वांचे लाडके रमजान शेख साहेब यांचं हे आयोजन. आणखी एक चांगला बॉल, 3 बॉल आतापर्यंत डिलिव्हर केलेत आणि या 5वा बॉल आणि 3 बॉल डॉट इथे मात्र डिलिव्हर केले गेलेत. त्यामध्ये त्यांनी धावा खर्च केलेत आतापर्यंत 6 धावा, 7 धावा खर्च केल्यात. खूप चांगली गोलंदाजी म्हणता येईल आतापर्यंत. चौधरी मिस्टर हर्षद पाहायला मिळते आपल्याला. ओहो, प्रत्येक बॉल वरती व्हेरिएशन, परंतु व्हाईट बॉल चा निर्णय मात्र येताना मात्र पाहायला मिळत आहेत. खरा बॉल, थोडीशी गोलंदाजी, चांगली लाईन लेंथ आतापर्यंत पाहायला मिळत होती, परंतु त्यानंतर थोडंसं काहीतरी वेगळेपणा करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आणि तो असफल झालेला आहे. गजबजलेला व्यासपीठ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी स्वप्नातली नगरी म्हणून खारघर शहराकडे पाहिलं जातं आणि त्याच खारघर शहरामध्ये आपण मुरबी गावामध्ये आहोत. व्हाईट बॉलचा निर्णय, लगातार दुसरा व्हाईट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. स्टार ओवे मैदान प्रत्येकाचं स्वप्न असतं या विभागामध्ये स्टार ओवे मैदानामध्ये खेळण्याचं आणि त्याचं परिपूर्ण स्वप्न साकार आज बरेच खेळाडूंचं होताना पाहायला मिळणार आहे. निसर्गाच्या सानिध्यामध्ये डोंगराल भागामध्ये मात्र वसलेला हा ओवे गाव, मुरबी गाव असेल आमच्या अध्यक्षांचं गाव. फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे का? नाही आहे. मिड ऑफ क्लिअर करायचा होता परंतु फटका चुकलाय, टायमिंगही चुकलाय आणि डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे. पहिला विकेट माघारी जाताना पाहायला मिळेल. सॅम बॅक टू द गॅट. तर 3 षटकांचा सामना आहे आणि ज्या वेळेला मॅजिक ओव्हरचा वापर होईल त्यावेळेला पंचांनी कॉमेंट बॉक्समध्ये इशारा करायचा आहे. आणि याचबरोबर या व्यासपीठावरती ज्यांचं इथे आगमन झालेलं आहे सन्माननीय संजय बबनराव ननावडे साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्षम नेतृत्व आणि नक्कीच सामाजिक न्याय विभाग पनवेल शहर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दौलत शिंदे साहेब प्रभारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि त्याचबरोबर अजय भंडारी, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आता ही अंतिम षटक आणि अंतिम षटक हा मॅजिक ओव्हर असणार आहे कारण तुम्ही पहिला षटक पॉवर प्लेचा असेल त्यामुळे तो मॅजिक ओव्हर नसेल. सेकंड ओव्हर म्हणजे दुसरी ओव्हर किंवा तिसरी अंतिम षटक तुम्हाला मॅजिक ओव्हर म्हणून फलंदाजांनी तुम्हाला चॉईस आहे. तुम्ही दुसरी ओव्हर घेताय की अंतिम ओव्हर घेताय, परंतु अंतिम ओव्हर आता या ओव्हरमध्ये जर का तुम्ही 5 धावा बनवल्यात तर त्या 10 काउंट केल्या जातील. कृपया क्षेत्ररक्षक, कॅप्टन, फलंदाज याची नोंद घ्यायची आहे. याचमुळे ही मॅजिक ओव्हर आहे. जर का तुम्ही जेवढ्या धावा बनवाल त्या धावांच्या डबल धावा इथे काउंट केल्या जातील, धावफलकावरती लावल्या जातील. 1 धाव काढली तर आमचे गुणलेखक इथे 2 धावा ऍड करतील. चौकार मारलात तर इथे 8 धावा आमचे गुणलेखक ऍड करतील. म्हणजे तुम्ही जेवढ्या धावा काढाल तेवढ्या त्यापेक्षाही तुम्हाला डबलने धावा इथे मात्र मिळणार आहेत. काय क्रिकेट आहे, चांगला फॉर्मॅट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. होप मिरर फाउंडेशन आणि राष्ट्रवादी चषक 2025 मध्ये रमजानजी शेख साहेबांची उत्तम आयडिया, संकल्पना कामयाबी येताना मात्र पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी मॅजिक ओव्हरसाठी भावेश आलेत. सम पाहायला मिळतो आपल्याला. स्ट्राइक एंडला ऑफ ड्राईव्ह केलं, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. मागच्या अंतिम बॉलवरती ज्यांनी झेल पकडला होता परंतु आता खराब क्षेत्ररक्षण दिले. एक सिंगल होती त्याला डबल मध्ये कन्वर्ट केले गेले. आज खारघर शहरामध्ये रमजानजी शेख या नावाचा जय जयकार होताना पाहायला मिळेल, जयघोष होताना पाहायला मिळेल कारण त्यांनी काम केलंय. मोफत ही मात्र स्पर्धा आहे, कोणतीही फी घेतली गेलेली नाहीये. हे वैशिष्ट्य आहे या स्पर्धेचं. आणखी काय हवंय, उत्तम उदाहरण देत असताना मात्र पाहायला मिळतात तिथे आपल्याला. ऑन साइडला खेचून काढलाय, तिथे पाहायला गेलं तर डिक फॉरवर्ड रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉल पर्यंत पोहोचतायत. उचलल्यापैकी केली गेली
आणखी 2 धावा येताना मात्र पाहायला मिळाल्या. 2 घेतल्या म्हणजे 4 धावा मिळणार आहेत, अशी ही मात्र संकल्पना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही जेवढ्या धावा घ्याल त्याच्या डबल धावा तुम्हाला या ओव्हरमध्ये मिळणार आहेत आणि त्यासाठी मात्र गोलंदाज भावेशला पाहतो इथे. सम्स पाहायला मिळतात आपल्याला. खूप छान फलंदाजी आतापर्यंत त्याने केली. हो हो, चांगला चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, साफ डाब द पार, बॉल सीमा रेषा पार, सम्स ऑन फायर. बॉल येतोय हा षटकारासाठी 6 धावा. ओम साई साऊंड्स, रायगडमधील सुप्रसिद्ध डीजे सिस्टम आणि रोहिंजनचा हा डीजे सिस्टम आपल्याला पाहायला मिळतोय. आणि डीजे आमचे नामवंत आणि सुप्रसिद्ध डीजे ऑपरेटर प्रवीण आपल्याला पाहायला मिळत आहेत. रमजान शेख साहेबांचं सुंदर संगीत ऐकवत आहेत आपल्याला. चांगला फटका इथे मात्र परत एकदा सम्स यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे, कव्हर केला जाईल, डिफेन्स केला जाईल, बॉलला कोणतीही चुकी केली जाणार नाही. त्यांना माहिती आहे की या ओव्हरमध्ये आलेली प्रत्येक धाव डबल गणिकमध्ये मात्र बनली जाईल आणि त्यासाठी परिपूर्ण प्रयत्न प्रत्येक क्षेत्ररक्षक इथे करताना मात्र पाहायला मिळतील आपल्याला. हॅलो, तर यानंतर बघा मुरबी आणि पेठाले या दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे की आपले पूर्ण प्लेयर घेऊन आपण मैदानामध्ये यायचं. मुरबी वर्सेस पेठाले. सर, दोन्ही टीमला कोणतीही वेळेचा अपव्यय करू नका. आपण लगेच इथे मात्र टॉस साठी उपस्थित राहा. मॅच कडे बघूया. धावफलकावरती धावा आतापर्यंत लागल्या गेल्या आहेत. 43 धावा, 43 मॅजिक ओव्हर मध्ये धावा आल्या आहेत. अगदी पाहिलं गेलं तर आणखी एकदा ऑन साइडला खिचून काढला, मिड ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहे, डाऊन द बॉल, परत एकदा येतील, उचलतील, पेकी करतील. एकच धाव म्हणजे एक नाही 2 धावा मात्र येताना पाहायला मिळतील. 45 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. षटकातील बॉल आतापर्यंत शिल्लक आहेत. 1 टू गो. 5 बॉलचा खेळ झालाय. 45 धावा धावफलकावरती लागले जातात. 3 षटकांचा सामना असणार आहे आणि त्यामध्ये 1 मॅजिक ओव्हर. खूप छान संकल्पना इथे मात्र पाहायला मिळते आपल्याला. भावेश फटका फसला तिथे, प्रॉपर टायमिंग पाहायला मिळालं नाही, परंतु बराच अंतर पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाने बॉलमध्ये आणि तिथे झेल घेताना मात्र अयशस्वी झाले. तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 3 धावा, म्हणजे एकूण धावफलकावरती धावा लागल्या जातात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा आणि विजयासाठी 52 धावांची गरज असणार आहे ती टीम रांजणपाडा ह्या टीमला. तर टॉस साठी आपण जाऊया. मी विनंती करेन नेक्स्ट मॅचचा टॉस इथे घेतला जाईल. हॅलो, चला लगेच बॅट्समन आणि फिल्डिंग करणारे खेळाडू आपण लगेच आतमध्ये जायचं आहे.
हॅलो. चला, मुरबी आणि पेठारी दोन्ही संघ बघा, स्पर्धा फ्री आहे आणि त्यामध्ये आपल्याला एंट्री देण्यात आलेली आहे. तर आपण जर नियमांचं उल्लंघन केलं तर जे काही हक्क आहेत ते आयोजक कमिटीकडे आहेत. कारण जर आपण वेळेवरती उपस्थित राहिला नाही तर मात्र संघाच्या ओव्हर आणि जास्त जर लेट झाला तर संघ बाद देखील केला जाईल, याची नोंद घ्या. कारण प्रत्येक वर्षी ही स्पर्धा फ्री असते, त्यामध्ये कोणताही शुल्क आकारला जात नाही आहे. उलट या स्पर्धेतून जी पारितोषिकं आहेत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिली जातात. पनवेल तालुक्यातील ही अशी एकमेव स्पर्धा आहे की ज्या स्पर्धेमध्ये कोणताही शुल्क आकारला जात नाही. ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्पर्धा आहे, हे देखील विशेष आहे. आणि रमजान शेख होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक युवा चेहरा आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर या स्पर्धेमध्ये आज ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळालेली आहे त्या पाहुण्यांचा सन्मान देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. मी रमजान शेख यांना विनंती करेन की आदरणीय संजय बबनराव ननावडे साहेबांचा आपण यथोचित सन्मान इथे करायचा आहे, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसाठी सक्षम नेतृत्व म्हणून पुढे आहेत. तर साहेब यावं, आपण आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपला यथोचित मान सन्मान केला जातोय. तर संजय बबनराव ननावरे साहेबांचा हा सन्मान इथे होतोय. आमचे होप मिरर फाउंडेशनचे संस्थापक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नक्कीच ज्यांचं खूप मोठे योगदान आहे, जे संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आहेत, तसेच शहर प्रमुख देखील आहेत. त्याचबरोबर मी विनंती करेन दौलत शिंदे साहेबांना, जे प्रभारी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे, त्यांना देखील विनंती करेन की साहेब यावं, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. बघा, मॅजिक ओव्हर काय असते, आपण केलेली मेहनत कधी कधी डबल देऊन जाते आणि इथे ती ठेवलेली आहे. तर नक्कीच पंचांचा इशारा आलेला आहे. त्याचबरोबर अजय भंडारी साहेबांना देखील मी विनंती करेन की आनंद भंडारी, हा, कारण यस नामकरण करूया आपण आनंद साहेबांचं. तर आनंद साहेबांचा इथे सन्मान केला जातोय. यस, तर वळूया आपण कॉमेडी बॉक्समध्ये, ऐकूया आवाज एक सुंदर मराठीचे समालोचक आमचे मित्र रोशन पाटील फ्रॉम सिरवली पनवेल. थँक्यू सो मच सन्माननीय अध्यक्ष रायगड क्रिकेट असोसिएशन संजयजी पाटील सर, आणि त्यानंतर पेनकडेचे आमचे उत्कृष्ट समालोचक रुपेशजी पाटील, आपले मनपूर्वक स्वागत. अगदी लढत क्रमांक पहिली या स्पर्धेची पाहायला मिळते आणि त्यातील पहिल्याच इनिंग दरम्यान अगदी 51 धावा लागत आहेत. 52 धावसंख्येची आवश्यकता आहे टीम रांजणपाडाला. पहिली दमदार लढत तळोज फेज 1 विरोधात रांजणपाडा. दोन गाडा अभ्यास असलेले दोन दिग्गज संघ क्रिकेटच्या सारी पाठावरती आमने सामने खेळत आहेत. नॉनस्टा केनला काहीशी गडबड पाहिली, परंतु तात्काळ आपल्या खेम्यामध्ये हा खेळाडू घर वापसी करतो. तात्काळ जर पाहिलं तर पहिल्या चेंडूगणिक 1 रन्स पाहिली, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अधोरेखित केली जाते, जिथे 52 धावसंख्येचं माफक आव्हान रांजणपाडा संघासमोर आहे. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी उत्तमरित्या फलंदाजी पाहिली आपण टीम तळोजा फेज 1ची, आणि आता उत्तरार्धामध्ये पोषकरित्या फटकेबाजी दाखवावी लागेल टीम रांजणपाडाला. असा पहिला धुरंधर गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती हसमत. ओहो, इथे काहीशी बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची समाप्ती. 1 धाव पुढे आकार घेईल, सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो
अगदी 2 धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. एक मोठी धावत संख्या आहे आणि तिचा पाठलाग करत असताना अगदी एक चांगली भागीदारी होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. एक चांगली साझेदारी इथे खेळावी लागेल. फलंदाजी क्रमला प्रहार राहिलाय दमदार वार राहिलाय. अगदी सीमा पल्ल्याड हा चेंडू जातोय. पहिला भॅडलला येतोय हा पहिला दमदार चौकार. राष्ट्रवादी चषकाचा आपल्याला डंका पाहायला मिळेल. आवाज फक्त तुतारीचा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार गटाच्या माध्यमातून उत्तमरित्या या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. होप मिरर फाउंडेशन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संयुक्त विद्यमानानं राष्ट्रवादी चषकाची दमदार मैफिल आहे आणि या मैफिलीमध्ये तितक्याच दमदार लढतींचा आपल्याला आगास पाहायला मिळेल. पुन्हा एकदा वाईट बॉल आणि त्याच्यावरती कुठलेली अगदी एक धाव. 1+1 2 रन्स इथे ऍड होतील. सांघिक कोटा अगदी कासव छाप पद्धतीने पुढे मार्गस्थ होईल. 8 धावा लागतायत. अगदी रॉयल थाट आहे. सकाळचं हे मंगलमय वातावरण आणि या वातावरणामध्ये खेळण्याची मजा ही तितकीच और असते. अगदी निशुल्क स्पर्धेचं आपल्याला आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. ओहो सुंदररित्या हा फटका कन्वर्ट केलाय. स्विच इट दमदार प्रहार चेंडू सीमा पार. अजून एक दमदार चौकार. आक्रमकरित्या धावसंख्या बनताना पाहायला मिळते. 12 धावा लागतायत. गोलंदाज हसमत विरोधात अगदी अटके पार हे फटके खेळले जात आहेत. समोर फलंदाज पाहायला मिळतो आर्यन पारवे. त्या सहसाथीनं अनिश पारवे ही आपल्याला पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावसंख्येचा भडीमार आहे. अगदी अतिरिक्त धावा इथे कर्षिक झाल्या तर काहीशी डोकेदुखी निर्माण होऊ शकते. रांजणपाडा संघाविरोधात खेळत असताना तळोजा फेज 1 या टीमला, कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये पोषक धावसंख्या बनवली ती फलंदाजांनी, परंतु गोलंदाजी काहीशी खराब पाहायला मिळते. पिवनचं पहिलं षटक जारी आहे आणि पिवनच्या पहिल्या षटकादरम्यान गुणतालिकेवरती धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. अगदी 14 धावा धावपटलावरती. अजूनपर्यंत एका चेंडूचा खेळ या पिवनच्या पहिल्या षटकातील इथे शिल्लक असेल. दमदार असं आयोजन रमजान शेख यांच्या माध्यमातून. प्रदेश संघटक सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार, संस्थापक अध्यक्ष होप मिरर फाउंडेशन, अगदी मनात घर करणारी माणसं ज्यांच्या माध्यमातून हे दमदार आयोजन पाहायला मिळतं. अगदी ब्लॉक हॉलचा मारा केलाय. यॉर्कर से बार विरोधी पे शिकार. हा शिकंजा गसला आणि हे पाहता अगदी अंतिम बॉल हा डॉट पाहायला मिळतो. पिवनचं पहिलं षटक समाप्त होतंय आणि पहिल्या पिवनच्या षटकादरम्यान धावा लागतायत. धावपटलावरती रांजणपाडा जाऊन पोहोचतोय बिन गडी बाद 14. अप्रतिम राष्ट्रवादीचे हे आपल्याला संगीत पाहायला मिळतं. भावी नगरसेवक म्हणून रमजान शेख यांच्याकडे पाहिलं जातं. युवा पिढीला एक वेगळी चालना देणारं एक युवा नेतृत्व भावी नगरसेवक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अगदी अल्पावधीतच प्रकाशझोतामध्ये आलेलं हे व्यक्तिमत्व म्हणजे सन्माननीय रमजानभाई शेख. अगदी मनात घर करणारी माणसं. अगदी निशुल्क आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. संदीप सर, ही मुंबई आहे आणि या मुंबईमध्ये फुकटामध्ये कोणाला कोणी फुकटमध्ये वडापाव सुद्धा देत नसतो आणि त्यातल्या त्यात निशुल्क पद्धतीचं आयोजन हे कौतुकास्पद म्हणावं लागेल. खरं तर स्वप्नांची नगरी म्हणून या खारघर परिभागाकडे पाहिलं जातं आणि महामुंबईमध्ये आपल्याला दमदार स्पर्धेचं आयोजन राष्ट्रवादी चषक 2025 अनेक पाहुण्यांची मादी आली या मंचकावरती पाहायला मिळते.
सत्यजी पाटील असतील, त्यांच्या साथीने देवेंद्रजी मडवी असतील, आमदार वारम पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये पाहिली. मॅजिक ओव्हरकडं आता पाहिलं जाईल. ही एक दमदार संकल्पना आणि ऑफिशियल अंपायर सुनील पाटील सरांचा इशारा आला की ही ओव्हर मॅजिक ओव्हर आहे. जादुई गोलंदाजी आणि या गोलंदाजी विरोधात विस्फोटक अंदाजामध्ये फटके खेळावे लागतील. पहिल्या इनिंग मधील शेवटची ओव्हर ही मॅजिक ओव्हर राहिली होती, ज्यामध्ये अगदी 15 धावा बनल्या होत्या प्लस 15 म्हणजे 30 धावा अंतिम ओव्हरमध्ये मॅजिक ओव्हरच्या जोरावरती बनवल्या होत्या तळोजा फेज 1 या टीमनं. परंतु आता उत्तरार्धामध्ये रांजणपाडा टीमला द्वितीय षटक हे मॅजिक ओव्हरचं लाभतंय आणि या ओव्हरमध्ये काहीतरी मॅजिक करावी लागेल. जादूही फलंदाजी करावी लागेल, त्याची निवडी असते फलंदाजी करणाऱ्या टीमला. आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये मॅजिक ओव्हरमध्ये धावा कितपत बनल्या जातील हे पाहावं लागेल. ओहो प्रहार फुलर लेनचा बॉल, नो बॉल घोषित केलं. एक धाव प्राप्त केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे, 2 धावा सहज गतीनं प्राप्त होत आहेत. इथे आले एकूण 3 धावा, नो बॉल आहे. फ्रीटचा बॉल, खुलेआम खेळण्याची नामी संधीचं सोनं करावं लागेल. मॅजिक ओव्हरमध्ये धावा बनवण्याचा मनसुबा आखावा लागेल. खरं तर पहिल्या पिबनच्या षटकादरम्यान चांगली धावा संख्या बनली. पिबनच्या पहिल्या षटकादरम्यान 14 धावा बनताना पाहिल्या, परंतु या ओव्हरमध्ये सुद्धा धावा यायला आता सुरुवात झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आलाय कौसिन. या ओव्हरमध्ये आक्रमकरित्या गोलंदाजी करेल का? राईट मोर द विकेट मारा केलाय. पुन्हा एकदा खराब चेंडू इथे सफर केलाय. या ओव्हरमध्ये खरपूस समाचार घ्यावा लागेल तळोजा फेज 1 विरोधात रांजणपाडा टीमला. अगदी या परिभागातील नंबर 1 असा संघ आहे तळोजा फेज 1 आणि या संघाच्या अगेन्स्ट खेळतोय रांजणपाडा. अगदी अभ्यास आहे ज्या संघाचा गाडा, असा दमदार संघ आज तळोजा फेज 1 संघाविरोधात फेस करेल. 2 संघांदरम्यान चांगली लढत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. वाईट बॉल पाहिला. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतो. प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू फळी यांच्यामध्ये तालेतंत्र जोडता आलं नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. अलीकडे पाहिला नो बॉल, त्यात नंतर आला व्हाईट बॉल. काहीशा अतिरिक्त धावसंख्येचा भडीमार गोलंदाजाकडून साध्य होताना पाहिला, परंतु तात्काळ गोलंदाजानं घर वापसी दाखवली. अगदी लांब लचक असा हा रणप या गोलंदाजाचा पाहायला मिळतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना अगली पेशकश, ब्रह्मास्त्राचा वापर केला. ब्लॉक हॉलचा मारा आहे. उत्तमरित्या हा चेंडू इथे सफर केला जातो. पनवेल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून PTC तो मामा सर्वांची लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी, ज्याच्या माध्यमातून संपूर्णरित्या अखंडपणे या संपूर्ण स्पर्धेचा कव्हरेज पाहायला मिळतो. KD ब्रदर्स यांची प्रचंड मेहनत आणि आज त्यांचे सुद्धा एक चांगले योगदान या राष्ट्रवादी चषकासाठी पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल. ओहो आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न राहिला, परंतु फटका मजबूत नाहीये. फक्त एकच धाव इथे प्राप्त होते. या षटकातील अगदी चेंडू शिल्लक आहेत. 2 चेंडू अद्याप शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूंवरती चांगले प्रहार करावे लागतील. 28 धावा लागत आहेत. मॅजिक ओव्हर मध्ये धावा येत नाहीयेत. मॅजिक ओव्हर मध्ये एकही चौकार एकही षटकार येत नाहीये. ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरेल टीम रांजणपाडाला, कारण या षटकादरम्यान उत्तमरित्या धावसंख्या येणं हे तितकंच गरजेचं होतं. नेक्स्ट बॉल. प्रहार करण्याचा प्रयत्न, फक्त एकच धाव इथे प्राप्त केली जाते. रिंगणामध्ये चेंडूची धडपकड राहिली. फक्त एकच धाव. सिंगल डबलनं काम जमणार नाहीये. मोठे फटके खेळायचे आहेत. अगदी 52 धावसंख्येचं माफक आव्हान तोडीत काढायचंय टीम रांजणपाडाला आणि मॅजिक ओव्हर मध्ये धावा न येणं ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरतीये. गोलंदाज आक्रमकरित्या गोलंदाजीची आखणी करतो कौसिन. उत्तमरित्या हे षटक या गोलंदाजाच्या मार्फत हाताळलं जातं. लांब लचक असा रणप आखला जातो आणि फलंदाजीचा विचार केला अजूनपर्यंत एकही गडी बाद न होणं ही जमेची बाजू आहे. अंतिम बॉल प्रहार करणं खूप गरजेचं. अंतिम चेंडूगोनी डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळते आणि पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा लागतायत. धाव पुस्तकावरती बिनगडीबाद टीम रांजणपाडा 30 आणि आता समीकरण 6 चेंडू 22 धावसंख्येची आवश्यकता. मॅजिक ओव्हर समाप्त झाली आहे, परंतु आता मॅजिक करावी लागेल. जादुहीन फलंदाजी करावी लागेल टीम रांजणपाडाला. 6 चेंडू 22 धावसंख्येची अद्यापर्यंत आवश्यकता आहे. स्पीडली खेळायचं बा. अगदी एक दिवसीय स्पर्धा आहे आणि यामध्ये आयोजकांना मोठं शिवधनुष्य पेलायचं आहे. ग्रामीणचे काही संघ खेळतील, त्यानंतर अगदी
व्हीलचेअर्स क्रिकेटमधील अगदी महाराष्ट्र वर्सेस रेस्ट ऑफ इंडिया हाही आपल्याला सामना पाहायला मिळेल. मुंबई विरोधात दिव्यांग महिला मॅच ही सुद्धा अतिशय प्रेक्षणीय लढत तुम्हाला पाहायला मिळेल. रेस्ट ऑफ महाराष्ट्र अशा नामांकित संघांचा भडीमार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर संपूर्ण आयोजक टीमचं आपण कौतुक करू. राष्ट्रवादी चषक ही दिव्यांग खेळाडूंसाठी आयोजित केलेली एक दमदार क्रिकेट स्पर्धा आहे, ज्याचा उद्देश त्यांची शारीरिक मर्यादा ओलांडून त्यांच्या शारीरिक क्षमतेची वाढ करणं हे प्रामुख्यानं उद्दिष्ट राहिले. आणि या स्पर्धेत दिव्यांग खेळाडूंचा सहभाग पाहायला मिळतो आणि दिव्यांग खेळाडू सहभाग घेऊन क्रिकेटच्या कौशल्याचे आणि मानसिक ताकदीचे प्रदर्शन या राष्ट्रवादी चषकाच्या माध्यमातून आपल्याला रमजानभाई शेख यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. लढतीकडे प्रस्थान केले जाईल. 6 चेंडू जिंकण्यासाठी अगदी 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच बनू शकते. अगदी सुरुवातीच्या पहिल्या 3 चेंडूंवरती प्रहार राहिले तर या लढतीमध्ये एक रंजक बाणा पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती येतो गोलंदाज समचा इथे वापर केलाय. अगदी 22 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिला चेंडू प्रहार राहिलाय. हवेमध्ये मुक्त संचार. लॉंग ऑफ कडे फटका टाकण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. तात्काळ घेतलेला अगदी 2 धावा. डायरेक्टली हिट. पकबादा खेळाडूला माघारी परतावा लागलं जाऊ शकलं असतं, परंतु तात्काळ 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. अगदी 32 धावा. 5 चेंडू 20 धावसंख्येची आवश्यकता. 5 चेंडू 20 धावा सुद्धा बनताना आपण पाहिल्यात, परंतु डावखुऱ्या फलंदाजाला आक्रमकरित्या खेळायचंय. आर्यन पारव्यामध्ये क्षमता आहे. तो चांगले फटके खेळू शकतो, परंतु फटका फसलाय. परंतु नो बॉल. ही काहीशी दुग्ध शर्कर आहे. जिथे धावा येत नव्हत्या त्यातल्या त्यात नो बॉल. आणि इथून जर मोठे फटके आले तर धाबे दणांतील तळोजा फेज 1 टीमच्या कर्णधाराचे. खरं अशा स्थितीमध्ये या पद्धतीचा निर्णायक चेंडू असताना त्या ठिकाणी निर्णायक क्षणी नो बॉल येणं ही अतिशय जमेची बाजू ठरेल रांजणपाडा संघासाठी. 5 चेंडू 18. आता फक्त 3 षटकार. हे गणित आखले जाईल का शांत रीतीनं डोकेबाज खेळ इथे पाहायला मिळाले पाहावं लागेल. फ्रीड बॉल. पुन्हा एकदा नामी संधी. इथे रोखलंय. इथे कदाचित 22चा चौकार असता तर समीकरण काहीस पालटलं असतं, परंतु व्हाईट बॉल येतोय. ही सुद्धा तितकीच जमेची बाजू आहे. पहिल्या लढतीमध्ये निश्चितच या चषकामध्ये दमदाररीत्या काहीच वातावरण पाहायला मिळतं. 5 चेंडू 16. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 52 धावसंख्येचं माफक आव्हान असताना जिथे एकही गडी बाद न होणं आणि त्यानंतर सामना अधिक रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतो. हलवार पद्धतीने खेळ आहे. मोठा फटका खेळणं खूप गरजेचं होतं. तळोजा फेज 1 टीमचा धुरंधर गोलंदाज समच्या माध्यमातून उत्तमरित्या हे षटक हाताळलं जातं. अलीकडे नो बॉल व्हाईट बॉल हे सत्र जारी होतो आणि त्यातून मात्र बचावात्मक भूमिका आखली आणि आता 4 चेंडू 15 हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये पाहायला मिळतो. प्रहार राहिलाय. दमदार वार राहिलाय. राष्ट्रवादी चषकातील हा दमदार शानदार रुबाबदार हा षटकार. वाटेनं खडतर वाटे आणि या काठेरी वाटेतून प्रवास करत असताना षटकार येऊ दे पुन्हा. हा मनोभाव पाहायला मिळतो रांजणपाडा क्रिकेट संघाच्या क्रिकेट रसिकांच्या अंतिम टप्प्यामध्ये समीकरण येऊन पोहोचतंय. 3 चेंडू 9 धावा. काय सामना बनलाय. उत्तमरित्या. तर धानसरचे आमचे उमेश माले इथे आले. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आक्रमकरित्या समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. 2 धावा होतील का? सहज गतीनं 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. पहिल्याच लढतीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो. सांघिक कोटापुढे मार्गस्थ होतो. अगदी 45 धावा धावपटलावरती 2 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावसंख्येची आवश्यकता आहे. कंपल्सरी धावा बनवणं ही या स्पर्धेची नियमावली आहे. 2 चेंडू 7 धावा बनतील का? ओहो, प्रहार राहिलाय. 1 धाव प्राप्त केली जाते. ऑन द कार्पेट
अगदी एकच सिंगल रन्स प्राप्त केली जाते. स्ट्राईक आपल्या हातामध्ये घेतोय रांजणपाडा संघाचा सलामीवीर खेळाडू. अगदी चौकाराची भाषा त्याची बॅट बोलते. आर्यन पारियो मध्ये क्षमता आहे, तो चांगला खेळू शकतो, गोलंदाजीची ताकद गोलंदाज दाखवू शकतो. आणि पहिल्या मॅच दरम्यान पहिल्या लढती दरम्यान अगदी चित्त थरारक नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. एक चेंडू आणि कंपल्सरी 6 धावसंख्येची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी चषक कसा असतो याचं उत्तम उदाहरण, स्पर्धा कशी असते याचं उत्तम उदाहरण, आणि सामना कसा असतो. आणि पहिल्या सामन्यामध्ये रंजकरित्या ही आपल्याला वाटचाल पाहायला मिळते. एका चेंडूमध्ये 6 धावा बनवायच्या आहेत तळोजा फेज 1 संघा विरोधात रांजणपाडाला. इथे रांजणपाडा संघाचा गाडा अभ्यास कामी येईल का, की रंजक क्रिकेट तळोजा फेज 1 दाखवेल. अगदी काहीच्या दबाव तंत्रामध्ये दोन्ही संघांचा आपल्याला हा वावर पाहायला मिळतो. परंतु ज्या संघाची पावर तो संघ इथे पूर्णपणे विजयाच्या दिशेनं घोडदौड करेल. एक चेंडू 6 धावा पहिल्या मॅच मध्ये रोमहर्षक बाणा, गोलंदाज तयार. ओहो, सामना जिंकलाय. उत्तमरित्या गोलंदाजीचा आपण वावर पाहिला आणि पॉवरफुल गोलंदाजीच्या जोरावरती तळोजा फेज 1 हा पहिला मानाचा सामना जिंकलाय. हॅलो, तर जबरदस्त लढत आपल्याला पाहायला मिळाली आणि या पहिल्या सामन्यामध्ये जो अप्रतिम असा विजय संपादन केलाय तळोजा फेज 1 संघाने, त्यांचं होप मिरर फाउंडेशनच्या वतीने आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चषकामध्ये आपलं मनपूर्वक अभिनंदन आहे. आणि त्याचबरोबर